ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही, त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला. हा आमचा गुन्हा झाला. जो ज्यांनी कॅमेरा पकडला होता ना, त्याला पण आरोपी केला आहे. काय म्हणणार आपण याच्यामध्ये? सांगण्यासारखं दुसरं आता काय राहिलेलं नाही. आम्हाला हे अपेक्षितच होतं. म्हणजे तुमची लोक मोकाट काही केलं तरी त्यांना सगळे अधिकार आहेत. चोरी करा, डाका टाका, पैसे उधळा, त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये. गुन्हा दाखल झाला आहे पण त्यांच्यावर नाही, माझ्यावर. हे अपेक्षितच होतं. त्यांना साधी नोटीसही नाही आणि माझ्यावर जरा खाली घ्याल प्लीज, जरा प्लीज, नाही नाकात जाईल ते. नाही तर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जसं मी सांगितलं हे अपेक्षित होतं. याच्यात काय नवीन नाही. मी परवा देखील आपल्याशी बोललो. आणि अजून ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही, त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला. हा आमचा गुन्हा झाला. बघा कसं चाललं आहे ते. माझी काय हरकत नाही, पण जी कलमं लावली गेली, ज्या लोकांना आरोपी केलं गेलं माझ्यासहित, जो ज्यांनी कॅमेरा पकडला होता ना, त्याला पण आरोपी केला आहे. काय म्हणणार आपण याच्यामध्ये? सांगण्यासारखं दुसरं आता काय राहिलेलं नाही. आम्हाला हे अपेक्षितच होतं आणि दबावाखाली हे सगळं चाललं आहे हे आता स्पष्ट दिसतं आहे. म्हणजे तुमची लोक मोकाट काही केलं तरी त्यांना सगळे अधिकार आहेत. चोरी करा, डाका टाका, पैसे उधळा, त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये. आणि आम्ही गुन्हा पकडून दिला तर आमच्यावर केसेस होत आहेत. काही हरकत नाही. असे अजून 10 केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काय 3-4 दिवस आहेत मी काय यांना सोडणार नाही. आणि मला विनंती करायची आहे पोलीस डिपार्टमेंटला. नोटीस आपण दिलेली आहे, FIR आपण केलेला आहे. आता मला अटकही केलं पाहिजे आपण. नुसतं नोटीस देऊन कसं होईल? बेल मी जेव्हा अप्लाय करीन तेव्हा करीन, पण नुसतं नोटीस देऊन FIR नंतर प्रोसिजर काय? अटक ना? कधी करणार हे पण सांगितलं पाहिजे. नुसतं हा जो काय प्रेशर टाकण्याचा जो काय प्रकार आहे, नोटीस देऊन FIR करून, माझ्यासारखा माणूस काय डगमगणार नाही किंवा कुठे मागे हटणार नाही. आता पुढची कारवाई जी काय करायची आहे ना, ही त्यांना करायची आहे. मी बघतोय ते काय कारवाई करतायत ते. मला हेही माहिती आहे ते काय करणार आहेत ते. जेव्हा मी बेल घेईन तेव्हा घेईन. आता आज नोटीस आलेली आहे, म्हणजे माझ्याबरोबर जे कोण आहेत त्यांनाही नोटीस आलेल्या आहेत. आता पुढची प्रोसिजर पोलिसांना करायची आहे. पण मी जे सांगत होतो की रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे. ते किती वेळा फोन करत आहेत, कोणाकोणाच्या नंबरवर फोन करत आहेत, त्यांचा PA किती लोकांना फोन करतो आहे, किती लोकांच्या टचमध्ये आहे, हे मलाही सगळं माहिती आहे. पण त्यांना जर वाटत असेल मी हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या प्रेशरला मी बळी पडीन, तर अजून त्यांनी मला ओळखलेलं नाही. ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही जर थांबवलं नाही तर अजून हे बरंच टोकाला जाणार आहे.